नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण भगवान श्रीकृष्णांचे काही विचार ऐकणार आहोत, जे आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगतीकडे घेऊन जातील. चला तर पाहूया. जर तुम्हाला खूप आनंदी व्हायचं असेल, तर जीवनातील निर्णय तुमच्या परिस्थिती पाहून घ्या. जे लोक जग पाहून निर्णय घेतात, ते कधीच खुश राहत नाहीत. कुणी काहीही म्हणो, स्वतःला शांत ठेवा. कारण सूर्याच्या किरणांनी कितीही ताकद लावली, तरी समुद्र कोरडा नाही करू शकत. एकाने तक्रार केली, "अरे देवा, मी फार मेहनत करून घर बांधलं. तू वादळ पाठवलंस आणि माझं घर नष्ट केलंस." मग वरून आवाज आला, "तुझ्या घरात साप आला होता, तुला चावण्यासाठी. म्हणून वादळ पाठवलं, की तुला जाग येईल आणि तू घराबाहेर जाशील आणि सुरक्षित राहशील." आपल्याला किती अडचणी येतात, आपणास ठाऊकही नसतं, देव कसा आपल्याला त्या त्रासातून वाचवतो. पण जर तुला वाटत असेल, की देवाने तुझ्या आयुष्यात त्रास आणला आहे, तर असा विश्वास ठेव, की तो तुला त्या त्रासाच्या पलीकडे घेऊन जाईल. मनाच्या वेदनेला शेवट नाही, म्हणून इतरांना लाजवणं काही उपयोगाचं नाही. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मन देवाला अर्पण करणं. जेवढं लवकर तू देवाशी जोडशील, तेवढ्या लवकर तुला आयुष्यात आनंद, शांती, संयम, सहनशक्ती, ताकद तसंच प्रेम मिळेल. नवीन ऊर्जा आणि योग्य जीवनमार्गाची, समाधानाची आणि आनंदाची सुरुवात नक्कीच होईल. कसं कळत नाही, आपलं मन वेदनेपासून मोकळं करायचं. जर देव तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ थांबवत असेल, तर तयार राहा. तो तुला तुझ्या मागणीपेक्षा खूप काही जास्त देणार आहे. जसं लोकं मृताला खांदा देणं पुण्य मानतात, असंच जेवढं जिवंताला आधार द्यायला जर पुण्य समजलं असते, तर आयुष्य किती सोपं झालं असतं. एवढा विचार करू नकोस, की ज्याने तुला जीवन दिलं, त्याने तुझ्या भूतकाळाबद्दल काहीतरी विचार केला असेल. उद्या कितीही अडचणी असतील, उद्या तुझ्या हातात आहे. जे आज तू विचार करशील, त्यावर अवलंबून उद्या राहणार आहे. मन अंध आहे. त्याला स्वतःचं काहीच ज्ञान नाही. मनाला काहीच समजत नाही आणि ते तुला योग्य मार्गही दाखवणार नाही. त्यामुळे अंध मनावर विश्वास ठेवून महत्त्वाचं काम करू नकोस. थांब, तुला नेहमी बुद्धीने काम करायचं आहे, मनाने नाही. कारण आंधळं मन नेहमी महत्त्वाचं काम करायला तुला रोखतं. जेव्हा तू बुद्धीने महत्त्वाचं काम सुरू करशील, तेव्हा हळू तुझं मन तुझा मित्र होईल. पण सध्या तुझं मन तुझा शत्रू बनलंय, जे दिवसेंदिवस तुझं नुकसान करत आहे. तुझ्या मनातल्या विचारांना बाहेर काढू नकोस. जसं गुप्त मंत्र सांभाळतो, तसंच तुमचं मोठं ध्येयही मनात साठवून ठेवा. सगळं काम पूर्ण करा आणि काम झाल्यानंतरच बोला. कारण बहुसंख्य लोक स्वतःच्या समस्या पाहून इतके दुःखी होत नाहीत, जितके ते इतरांच्या प्रगती पाहून होतात. मोठ्या ध्येयासाठी काही मोठं हवं असेल, तर ती गोष्ट फक्त त्याच लोकांशी शेअर करा, जे त्यांच्या आयुष्यात शोधत आहेत. ती गोष्ट स्वतःमध्ये सांभाळण्याचा तुम्हाला धैर्य आहे का? जर कधी तुम्ही आर्थिक संकटात आहात, जर कधी मोठा तोटा झाला असेल, सगळं काही चोरी किंवा नष्ट झालं असेल, तर ते मनात सुरक्षित ठेवायचं आणि तुमच्या मित्रांनाही किंवा नातलगांना तुमच्या आर्थिक अडचणीबद्दल सांगायचं नाही. दया मिळवण्यासाठी कधीही 4 अश्रू टाकू नका. कारण लक्षात ठेवा, आतून कमजोर असाल, तर बाहेरून पूर्ण ताकद दाखवा. लोकांना कळलं, की तुमच्याकडे पैसे नाहीत, आर्थिक स्थितीत त्रासात आहात, तर ते तुमच्यासोबत असलेले त्यांचे व्यवहार लगेचच बंद करून टाकतील आणि तुम्ही वेळेआधीच संपून जाल. निसर्गाचा नियम आहे, की ज्याच्याकडे पैसा आहे, तोच पैसा मिळवतो आणि पैसा मिळवायचा असेल, तर पैसा दाखवावा लागतो. त्यामुळे जेव्हा आर्थिक परिस्थिती कमजोर असेल, तेव्हा जास्त हसत राहा आणि जास्त ताकद दाखवायचा प्रयत्न करा. कारण लोक तितकंच समजतात, जितकं तुम्ही त्यांना दाखवता. रडायचं बंद करा. भूतकाळाचा विचार करून दुःखी होणं बंद करा. जे नाही त्याची चिंता करणं बंद करा. उद्या काय होईल याची भीती करणं बंद करा.
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात आधी कोणत्याही मित्रावर विश्वास ठेवू नका. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, त्यांची जीवनशैली कशीही असो, ते श्रीमंत असो वा गरीब असो, परंतु ते जर नेहमी निगेटिव्ह गोष्टी करत असतील, तर ते आज नाही तर उद्या तुम्हाला नक्कीच त्रास देतील. तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर तुम्ही स्वतःला बदलायला हवं. सत्य तुमच्या समोरच आहे. जे लोक थेट बोलतात आणि रागवतात, ते लाख पट चांगले आहेत. त्या लोकांपेक्षा जे तुमच्या समोर काही बोलतात आणि मागे काही वेगळं बोलतात. कुणाचं दुःख समजून घ्यायचं असेल, तर माणूस व्हायला लागतो. कावळा कोकिळेचा आवाज दाबू शकतो, पण स्वतःचा आवाज मधुर नाही करू शकत. तसंच एखादा माणूस टीका करून एखाद्याची बदनामी करू शकतो, पण तो स्वतः सज्जन नाही होऊ शकत. जर तुला एकटेपणा वाटत असेल, तर त्याला आशीर्वाद समज. कारण देवाने तुला स्वतःला सुधारण्यासाठी आणि एकटा राहण्यासाठी थोडा अधिक वेळ दिला आहे. आनंद घेण्याची सवय लावा, कारण कोणीही सदैव तुमच्यासोबत राहत नाही. वेळेची एक चांगली सवय आहे, ती कशीही असली तरी निघून जाते. यशस्वी माणूस नेहमी आनंदी राहील किंवा राहणार नाही, पण आनंदी माणूस नक्कीच यशस्वी होतो. कोणासोबत असणं हे सर्वात मौल्यवान आहे. जे नातं जीवनातील सर्वात मोठं यश आहे. जेव्हा तू आनंदी असतोस, तेव्हा देवाला विसरू नकोस आणि जेव्हा तू दुःखी असतोस, तेव्हा देवावर विश्वास ठेव. ज्यांना तुमच्या अस्तित्वाचं मोल नाही, ते सोडलेलंच बरं. जर जगात मनुष्याने सगळं काही केलं असतं, तर माझं अस्तित्वच राहिलं नसतं. जिथे तुमची माणसं हरतात, तिथून माझं म्हणजे देवाचं काम सुरू होतं. मुलाला काय खायचं, काय प्यायचं, काय घालायचं, हे मूल नाही तर त्याची आई सांभाळते. आपल्याला काय द्यायचं आणि काय द्यायचं नाही, हे देव स्वतः पाहतो. जरी खोटं आणि बनावट कितीही वेगाने पसरत असलं, तरी ध्येयापर्यंत फक्त खरी गोष्टच पोहोचते. माणसं रंग बदलतात. बासरीवाला वेळ बदलतो. मन एक सुंदर सेवक आणि धोकादायक स्वामी आहे. माणसाचं आयुष्य फक्त त्याचे कर्म असतात. पण जसं एखाद्याचं कर्म केले जातात, तसंच त्याचं आयुष्य असतं. जे काही केलंय ते नक्कीच समोर येतं. कारण कर्म कुणाचंही खाजगी आयुष्य ठेवत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. कधी हसवतं तर कधी रडवतं. पण जो माणूस आयुष्याच्या गर्दीतही आनंदी राहतो, आयुष्य त्याच्यासमोर नतमस्तक होतं. हरवल्यानंतर मिळवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. रडताना हसण्याचा आनंदही काही वेगळाच असतो. हरणं हा जीवनाचा भाग आहे. पण ते हरल्यानंतर आपण जिंकतो, तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. चांगलं व्हायचं असेल, तर कुणीतरी अनुकरण करावं लागेल. इतकं चांगलं स्वतःला बनवा, की लोक तुमचं अनुकरण करायला सुरुवात करतील. जीवन फक्त एकदाच येत असतं. मृत्यू एकदाच येतो. पण जीवनामध्ये येणारे दिवस हे नेहमी आपल्याला काही ना काही शिकवत असतात. दर दिवशी सकाळ झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने तयारी कर. ज्या दिवशी तू स्वतःच्या हसण्याचा मालक होशील, तेव्हा कोणीही तुला रडवू शकणार नाही. जरी ते काहीतरी करण्यास तुला भाग पडलं, तरीही तू त्यातून चांगलंच करशील. जर तुला काही विचारलं असेल, असं समज देवाने तुला मागणाऱ्यांमध्ये नाही, तर देणाऱ्यांमध्येच ठेवलं आहे. लक्षात ठेव, चांगल्या वेळा पाहण्यासाठी वाईट काळही सहन करावा लागतो. सगळ्यांची सेवा करायची, पण कोणाकडूनही आशा ठेवू नकोस. कारण खरी सेवेची किंमत फक्त देवच देतो. नेहमी तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव, गमावलेल्या गोष्टींवर नाही. अन्न आणि पाणी यापेक्षा मोठं दान नाही आणि आईवडिलांपेक्षा मोठा देव नाही. हे या जीवनात सगळ्यात मोठे गुरु आहेत. आणि इतरांना आपल्या कमजोरी सांगू नकोस. जर तू एखाद्याचा खूप आदर केलास किंवा एखाद्याला खूप वेळ दिलास, तर लोक तुला कमी लेखू लागतात. तुझ्या मागे लोक बोलत असतील, तर घाबरू नकोस. कारण ते फक्त त्या लोकांच्याच बाबतीत होतं, ज्यांच्याकडे त्यांच्याबद्दल काहीतरी सांगण्यासारखं असतं. लक्षात ठेव, यश कधीही मागून मिळत नाही, फक्त भिक्षा मिळते. यश मिळवायचं असेल तर स्वतः मेहनत करावी लागते. छोटे-मोठ्या चुकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न कर. कारण माणूस डोंगरावरून नाही तर लहान दगडाची ठेच लागूनच पडतो. स्वतःच्या चुका मान्य न करता तुम्ही कधीही चांगला माणूस होऊ शकणार नाहीत. देणं सुरू करा.
असं केलं की सन्मान आणि संपत्ती आपोआप येऊ लागते. अहंकारात बुडालेला माणूस स्वतःच्या चुका पाहत नाही आणि इतरांच्या चांगुलपणालाही नजरेआड करतो. लक्षात ठेव, अपमानाचा बदला घेण्यासाठी भांडण करायची गरज नाही. तो बदला घेता येतो दुसऱ्यापेक्षा अधिक यशस्वी होऊन. जर वाईट करण्याचा विचार करतोस, तर उद्या स्वतःवरही तीच वेळ येईल. त्यासाठी सावध राहा. चांगलं करायचं असेल तर आजच कर. कारण आपल्याला फसवणारा कोणीही आपल्या जवळचा शत्रू असतो आणि जो समोरासमोर वाईट बोलतो, तोच खरा मित्र असतो. लक्षात ठेव, जो स्पष्ट बोलतो तोच खरा आहे. तो कधीही फसवणूक करत नाही. तुमच्या वाईट सवयी सोडा. आयुष्य जगण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे जे तुम्हाला आवडते ते मिळवणं आणि दुसरा म्हणजे जे तुम्ही मिळवले आहे, ते आवडायला शिकणं. वस्तूंची किंमत ती मिळण्याआधीच असते. तसेच माणसाची किंमत दुरावल्यावर कळते. काहीही न दिल्यावर सुद्धा फक्त पालकांचे प्रेम मोफत मिळते. या जगात इतर सगळ्या नात्यांसाठी काहीतरी देणं लागतं. कोणत्याही अपमानाला इतक्या सन्मानाने प्रतिसाद द्या, की समोरच्याला लाज वाटेल. तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी कधीच पूर्णपणे दूर करू शकणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्याची जबाबदारी इतरांवर टाकता. त्यामुळे इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या समस्या आणि अडचणी स्वतः सोडवायला शिका. जितकं शक्य असेल तितकं ऐका आणि जितकं शक्य असेल तितकं कमी बोला. म्हणून कदाचित देवाने आपल्याला 2 कान दिले आहेत आणि एकच तोंड. पुन्हा पुन्हा माफ करा, पण विश्वास केवळ एकदाच ठेवा. आयुष्यात कुणालाही एवढं महत्त्व देऊ नका, की तुमच्या चेहऱ्यावरचं हसूच घालवून टाकेल. तुमच्या आयुष्यातल्या समस्या कोणाशीही शेअर करू नका. कारण 80% लोक याची पर्वाच करत नाहीत आणि उरलेले 20% लोक तर त्यातच आनंद मानतात. तुमच्या आयुष्यात असे प्रश्न असू शकतात. यश तेच मिळवतात, जे वेळ परिस्थितीवर रडत नाहीत. तू नेहमीच तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव. ज्या गोष्टी तू गमावल्या आहेस त्यावर नाही. काहीही कायमस्वरूपी नसतं. जास्त ताण घेऊ नकोस. कारण कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती बदलतेच. वेळ बदलतो. अनेक गोष्टी बदलतात. लोक, मार्ग, भावना आणि कधी-कधी आपणही बदलतो. जे तुम्ही आज दुसऱ्यांसोबत केलं आहे, तेच उद्या तुमच्यासोबतही होणार. हेच नशीब आहे. नियम असा आहे, की जर तुला कुणीतरी व्हायचं असेल, तर कुणाचा तरी अभाव बन, गरज नाही. गरज कोणीही पूर्ण करू शकतो, पण कुणाचा अभाव कोणीही पूर्ण करू शकत नाही. जर तुला कोणाला काही देता येत नसेल, तर फक्त प्रार्थना कर. कारण प्रार्थना ही एक अशी गोष्ट आहे, ज्यासाठी श्रीमंतही हात पुढे करतात. जिथे वाटेल आपल्यामुळे इतरांना त्रास होत आहे, तर तिथून दूरच राहणं चांगलं. चुका तुम्हाला आधीपेक्षा चांगलं बनवण्याची ताकद देतात. फसवणूक, दगा आणि पाप फक्त तितकंच करा, जितकं तुम्ही सहन करू शकता. कारण निसर्ग कोणालाही सोडत नाही. सगळ्यांचा हिशेब इथेच या जमिनीवर होतो. जिथे सत्य बोलणं फार गरजेचं असतं, तिथेही लोक शांत होते. प्रेम मोकळं असतं. तरीही ती पृथ्वीवरील सर्वात महागडी गोष्ट आहे. प्रेम सर्वात महागडी गोष्ट आहे. आतापर्यंत मला कळलंय, की अशा काही कमजोर लोकांशी आपण नाती जोडलेली असतात, की ते लोक आपला विश्वास खेळण्यासारखा तोडून टाकतात. इंद्रधनुष्य फक्त पाऊस आणि उन्हाच्या संगमाने तयार होतं. म्हणून ते सुंदर असतं. सुख आणि दुःख दोन्ही जीवनांसाठी गरजेचे असतात. एखादा माणूस फक्त स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतो. तेव्हा तो चिंताग्रस्त आणि ताणतणावात येतो. त्या क्षणाला वाईट म्हणू नका, ज्याने तुम्हाला चुकायला लावले. त्या क्षणाचं कौतुक करा, कारण त्याने तुम्हाला जगायला शिकवले. तुमच्या यशात ते असतात, ज्यांना तुमच्याबद्दल प्रेम असतं. तुमच्या संघर्षातही ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलंय तेच असतात. चमकणारा तोच असतो, जो आधी सर्वात जास्त विखरलेला असतो. हे जीवनाचं आणि निसर्गाचं सत्य आहे. प्रत्येकाला प्रत्येक क्षण आनंदी राहायचं असतं. जर ते टिकवू शकलाच नाहीस, तर कुणा ना कुणाशी कधीतरी नातं तुटेलच. कुणीतरी अंतर निर्माण करेलच. कुणीतरी काही अपेक्षा घेऊन तुझ्याकडे येईल आणि हजारांपैकी 1 किंवा 2 लोकच तुझी वेळ कठीण असतानाही तुझा हात धरायची कारणं शोधणार नाहीत आणि तुझ्यासोबत राहतील.
काही चुकलेल्या निर्णयांमुळे आणि नात्यांमुळे जीवनाचं खरं महत्त्व कळतं. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणाच्याही चुका नव्हे, त्यांच्या चांगुलपणाकडे पहा. गरज नसेल तरी इतरांची काळजी घेणं म्हणजेच चांगल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख. देवावर नेहमी आशा ठेवा, कारण या सगळ्या जगात देव जितकं लवकर मान्य करतो, तसं कोणी करत नाही. जो माणूस मनाने शांत असतो, बोलताना आणि काम करताना हळूवार दिसतो, तोच खरं सत्य प्राप्त केलेला आणि दुःखापासून मुक्त झालेला असतो. माचीसची कांडी स्वतः इतरांना जाळण्याआधी स्वतः जळते. तसाच आपला राग पण माचीसच्या कांडीसारखा असतो. जो इतरांना नष्ट करण्यापूर्वी स्वतःला जाळून टाकतो. फक्त दोन लोक शहाण्यासारखे बोलतात. एक म्हणजे ज्याचे वय जास्त आहे आणि काही गोष्टींचा त्याने अनुभव घेतलाय आणि दुसरा म्हणजे ज्याने लहानपणीच वाईट काळ पाहिला आहे. तू हे पाहिलं असेल की या जगात जिद्द यासारखी दुसरी कोणती आग नाही. मूर्खपणासारखं मोठं जाळं नाही. द्वेषाप्रमाणे मोठा शिकारी नाही आणि लोभासारखा धारदार कोणतीच धार नाही. 36 गुणांची गरज नाही. फक्त 4 गोष्टी लागतात. चांगलं वर्तन, स्वच्छ मन, चांगलं हृदय आणि प्रामाणिकपणा. ज्या दिवशी तुला कळेल की या जगात तुझ्याशिवाय कोणीच नाही, त्या दिवसापासून तुझं खरं जीवन सुरू होईल. जास्त अपेक्षा करणं थांबव, मनाची शांती परत येईल. काही लोक नेहमी हसत असतात, कारण त्यांना माहीत असतं की त्यांची वेदना समजून घेणारा कोणी नाही. जरी तू मनाच्या भावना कोणाला सांगितल्या, तरी तो फक्त हसून पुढे जाईल. जो इतरांचे हक्क आणि आनंद चोरतो, त्याच्या आनंदाचा काळ फारच कमी असतो. नातं टिकवण्यासाठी खूप नम्रता पाहिजे. फसवणूक आणि दगाबाजीने फक्त महाभारत लिहिलं जातं. नेहमी तेच काम करा जे योग्य आहे. ते नका करू की जे सोपं आहे. गरिबी आणि गरिबीची शिकवण माणसाला आतून बदलायला भाग पाडते. ज्या पद्धतीने तुम्ही बोलता त्याच पद्धतीने ऐकायची तयारी ठेवा. देवाला तुमचा सगळ्यात जवळचा मित्र समजा, कारण देवच असा आहे. जरी सगळी माणसं सोडून गेली, तरी देव सोबतीला राहतो. अशा लोकांशी मैत्री ठेवा, जे तुम्हाला चांगलं करायला प्रेरणा देतात. जे तुम्हाला त्यांचं उत्तर समजतात आणि तुमची काळजी घेतात. जे तुम्हाला स्वतःसारखं मानतात. जे आपल्याला त्यांच्या घरातल्यासारखे समजतात. असे लोक मिळवा, जे तुमची मदत करतील आणि तुम्हाला समजून घेतील. मरणाच्या वेळेस कोणीही तुमचं ऐकणार नाही. फक्त कर्माची गती ठरवेल तुम्हाला कोणत्या दिशेने ओढलं जाईल. माणसाने आयुष्यातल्या आव्हानांपासून पळून नाही गेलं पाहिजे आणि नशीब किंवा देवाच्या इच्छेची सगळी खोटी कारणं ही नाही दिली पाहिजे. तुमचा वेळ येईपर्यंत चालत राहा. माणसाचा खरा मित्र म्हणजे त्याचा स्वतःचा आत्मा आणि मन, जे चांगल्या गोष्टीचं कौतुक करतात आणि वाईट गोष्टींवर भुवया ताणतात. तुम्ही हातात काहीही न घेता आले होतात आणि हातात काहीही न घेताच जाणार आहात. आज जे तुमचं आहे ते उद्या दुसऱ्याचं होणार आहे. त्यामुळे जे काही करणार आहात ते नीट करा. देवाला सतत तेच देत राहा जे चांगलं आहे. आरोग्य हे सर्वात मोठं उपहार आहे. समाधानीपणा ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निष्ठा हे सर्वात मजबूत नातं आहे. जर तुम्ही आज कोणाला फसवलात, तर तुम्हालाही कोणीतरी फसवणार आहे. आज नाही तर उद्या नक्कीच फसवणार. सत्याने जीवन जगत राहा. प्रत्येक क्षण शांती मिळेल. उपासना म्हणजे फक्त अन्नाचा उपवास नाही. लोभ, द्वेष, राग आणि घाणेरडा विचार देखील उपवासात टाळायला हवेत. मनाची ठाम भूमिका आणि शरीराचं धैर्य जेव्हा एखाद्या कामात पूर्णपणे गुंततात, तेव्हा यश नक्कीच मिळतं. नशिबाच्या दारावर डोकं ठोकण्यापेक्षा कर्माचं वादळ उडवणं चांगलं असतं. मग दारे आपोआप उघडतात. रागात मनात गोंधळ होतो. गोंधळ बुद्धीला नाश करतो. बुद्धी नाश होताच माणूस कोसळतो. पाण्याने मर्यादा सोडल्यावर नाश जसा होतो, तसाच बुद्धीला गोंधळ नाश करून टाकतो. बोलण्याची शिस्त सोडल्यावर संहार होतो. कुणाला फसवणं म्हणजे कर्ज घेणं आहे. ते कर्ज नक्कीच कधीतरी दुसऱ्याच्या हातून परत द्यावं लागतं. हेच कलियुग आहे. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि लोक कधी कसे बदलतील याची खात्री नाही. देव म्हणतो, जर तू माझ्याकडे बघशील, तर मीही तुझ्याकडे बघेन. ज्या भावनेने तू मला आठवतोस, तसंच मीही तुझ्याकडे येईन. बदला घेण्याचा विचार करू नकोस. आरामात बस. जे तुझ्यासाठी वाईट वागलेत,
ते शेवटी त्यांच्याच घरी परततील. या जगात जशी आग जिव्हाळ्याप्रमाणे नाही, तशीच फसवणूक मूर्खप्रमाणे नाही. द्वेषाप्रमाणे शिकारी नाही आणि लोभाप्रमाणे धार नाही. आनंदाचा मार्ग फक्त आनंदातच आहे. एकच मार्ग आहे. तो जर बरोबर दिशेने असेल, तर काळजी करू नकोस. फक्त त्या दिशेने पुढे चालत राहा. असं केलात तर नक्कीच तुमचं ध्येय साध्य होईल. वेळ ही या संपूर्ण जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा वाईट वापर करू नका. नाहीतर शेवटी तुमच्याकडे फक्त पश्चाताप राहील. कोणाशीही तुलना करू नका. जसा चंद्र आणि सूर्याची तुलना केली जात नाही, कारण ते स्वतःच्या वेळेवर तेजस्वी होतात. तसंच तुम्हालाही तुमच्या वेळेवर चमकायचं आहे. एखादं काम करताना भीती वाटली, तर लक्षात ठेवा, भीती म्हणजे एक संकेत आहे, की तुमचं काम खरंच धैर्याने भरलेलं आहे. ज्याचं स्वप्न मोठं आणि सुंदर दिसतं, त्यांची परीक्षा देखील प्रचंड असते. धैर्य कधी-कधी हरतं, पण ते तुझ्या आवेशाला पुढे जाण्यापासून थांबवत नाहीत. पण तुझ्या बुटातला छोटासा दगड तुला पुढे जाण्यापासून थांबवतो. ते दगड फेकून टाक. फक्त मेलेला मासा पाण्याच्या प्रवाहात ढकलला जातो. जिवंत मासा स्वतःचा मार्ग बनवतो. तुझ्या आत्म्याला तुझी समस्या किती मोठी आहे हे सांगू नकोस. मला तुझी समस्या सांग. धैर्य किती महान आहे ते सांग. जिंकणारा तो नाही जो आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो, तर जिंकणारा तो आहे जो आपल्या इच्छांवर विजय मिळवतो. तू तुझ्या स्वप्नांवर काम करणं थांबवलंस फक्त कारण कुणीतरी असं सांगितलं, की तू ते करू शकत नाहीस. जे लोक तुला तुझ्या जवळून ओळखू शकले नाहीत, त्यांचे शब्द मनावर घेऊ नकोस. पुढे चाल, पुढे जा आणि काहीतरी कर. जीवनात चांगले लोक शोधू नकोस. फक्त स्वतः चांगला हो. उडू शकत नाहीस तर धाव, धावू शकत नसशील तर चाल. चालूही शकत नसशील तर सरक, पण नेहमी पुढेच जात राहा. एकदा गुरूंनी त्याच्या शिष्यानं विचारले, तुला माहीत आहे का, की आपल्या आत एक मोठं रहस्य लपलेलं आहे. ते म्हणजे युद्ध. ही लढाई सतत चालू असते. जेव्हा सगळे शिष्य गप्प राहिले, तेव्हा गुरुजी म्हणाले, की खरी लढाई आपल्या आत 2 लांडग्यांमध्ये चालते. एक काळा लांडगा, जो राग, द्वेष, अहंकार, दुःख, अपशब्द, लोभ, चोरी आणि खोटेपणाची भाषा बोलतो. आणि दुसरा पांढरा लांडगा असतो, जो आनंद, प्रेम, दया, विचार आणि सद्भावनेची भाषा बोलतो. या लढाईच्या आवाजात आपण आधीच असलेल्या मानसिक शांततेला विसरून कुठेतरी बाहेर शोधत असतो. गुरु म्हणाले, की आपल्यापैकी कोणाचीही या लढाईच्या आवाजापासून सुटका झालेली नाही. ही लढाई माझ्या हातही चालते आणि तुझ्या हातही. शिष्याने गुरूंचं सावधपणे ऐकलं आणि विचारलं, गुरुजी या लढाईत कोण जिंकेल? गुरुजी म्हणाले, फक्त तो लांडगा जिंकेल ज्याला तुम्ही खायला द्याल. खायला देणं म्हणजेच त्यांच्या शब्दांकडे लक्ष देण्याची ताकद आपल्याकडे आहे. जर तुम्ही लक्ष दिलात, तर तो मोठा आणि ताकदवान होईल. म्हणून नेहमी रागापूर्वी दयाळूपणा, लोभापूर्वी उदारता, चिंता आणि अस्थिरतेपुढे शांतता आणि स्थिरता आणि ईर्ष्येपुढे सद्भावना निवडायला आली पाहिजे. असं केल्याने आपले मन आपोआप आनंदी होऊ लागतं. जसं शरीराला विश्रांती दिली, की ते स्वतः बरे होऊ लागतं. तसंच जेव्हा मनाला गोंगाटापासून विश्रांती मिळते, तेव्हा ते स्वतःच शुद्ध होतं. तर मित्रांनो, या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळेल, अशी आशा आहे. जर मित्रांनो हे भगवंतांचे विचार तुमच्या मनाला पटले असतील, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तशाच तुमच्या नक्कीच ज्या काही असतील त्या कमेंट्स करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे भेटूया नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय श्री कृष्ण.